details about deduction, TAN, assessment year, status, and name and address should be necessarily filled in. While writing deductee details, the challan, serial number, and correct PAN number is to be mentioned correctly. TDS or TCS statements to be validated. Then you may log online and challan status and statement status can be seen. Sir, Tell me. tomorrow is 7th. Last month, the TDS amounts deducted on payments made has to be deposited by tomorrow. I've gone through the accounts that you have sent. I need 50 lakh rupees by tomorrow for our TDS remittance. To arrange that kind of money by tomorrow is out of question. But sir, this is not our money. While paying for labor, rent, payments and commissions, TDS has been deducted by us. Only if we pay this amount will they be getting tax credit, right? And as per the rules, we must deposit this amount with the government treasury within the specified time limit. You mean I'm having the money and not paying? It's all locked up in business. But sir, the people from whom we have deducted TDS are not going to keep quiet. They will ask for TDS certificates, and if we don't issue, they might complain to the income tax office. And in this regard, income tax authorities are very strict. Section 48 states that anyone who does not deduct TDS or after deduction does not deposit TDS in time, then 30% of such expenditure will be disallowed. काही घेता पिता की नाही? का इथं सुद्धा प्राप्तिकर लागू होतो? नाही, तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही. ओह, थँक गॉड. कमर्शियल ह्युमन कन्झम्पशन साठी जे अल्कोहोल विकत घेण्यात येतं त्या अल्कोहोलच्या दिलेल्या किमतीवर टॅक्स कापायचं प्रावधान आहे. बघा, हा रंग थोडासा लाईट आहे. याच्या वर घ्या, याच्या वर अजूनही टेबल ना, याला थोडंसं इकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सिट डाऊन, सिट डाऊन. थँक्यू. बघा, हे जितक्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर करा. ओके ओके, ठीक आहे. सर, सांगा का बोलवलंय मला? देयर इज अ प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. उद्या 7 तारीख आहे, TDS जमा करायची शेवटची तारीख. इकडे माझा अकाउंटंट तापानं बेजार आहे. काय करता येईल सांगा तर. हे बघा, इन्कम टॅक्स कायद्याचं कलम 201(1)(a) नुसार विदिन ड्यू डेट TDS कापून जमा न केल्यास दर महिन्याला 1.5% हिशोबानं इंटरेस्ट द्यावा लागू शकतो. आणि इतकंच नाही तर कलम 221 नुसार दंड देखील होऊ शकतो. आता तर इन्कम टॅक्स विभागानं TDS ऑनलाईन जमा करायची व्यवस्था केली आहे. आणि फक्त एवढंच नाही, क्वार्टरली स्टेटमेंट सुद्धा तुम्ही ऑनलाईन जमा करू शकता. ते कसं सांगा तर. हे बघा, डिजिटल सिग्नेचरची सुविधा घेतल्यास तुम्ही घरी बसल्या बसल्या इलेक्ट्रॉनिक स्टेटमेंट फाईल करू शकता किंवा तुम्ही स्टेटमेंट तयार करून TIN-FC च्या माध्यमातून स्टेटमेंट जमा करू शकता. ई पेमेंटच्या वेळेस TAN, असेसमेंट इयर तसंच नेचर ऑफ पेमेंट तपासता येतं. चलान 281 नंबरच्या चलानमध्ये TDS किंवा TCS जमा करा. वेगवेगळ्या प्रकारचे TDS जमा करण्यासाठी 281 चलानच्या वेगवेगळ्या प्रतींचा वापर करा. योग्य फॉर्म नंबर आणि टाइप ऑफ स्टेटमेंट निर्धारित करा. डिडक्टिव्ह विवरण लिहिताना TAN, असेसमेंट इयर, स्टेटस व नाव आणि पत्ता अवश्य लिहा. डिडक्टिव्हचं विवरण लिहिताना चालान सिरियल नंबर आणि योग्य पॅन नंबर अवश्य लिहा. TDS अथवा TCS स्टेटमेंट तयार केल्यानंतर व्हॅलिडेशन करा. ऑनलाईन लॉग ऑन करून चालान स्टेटस आणि स्टेटमेंट स्टेटस तुम्ही बघू शकता. सर, उद्या 7 तारीख आहे. मागच्या महिन्यात ज्या सगळ्या पेमेंटवर आपण TDS कापलाय, उद्या तर तो सगळा जमा करावा लागेल. तुम्ही पाठवलेलं अकाउंट मी बघितलं. उद्या 7 तारखेच्या आत 50 लाख रुपये TDS जमा करायचं आहे. पण या वेळेपर्यंत एवढे रुपये जमा करणे माझ्यासाठी अशक्य आहे. पण सर, हे रुपये आपले नाहीत. आपण तर मजुरी, पेमेंट, घरभाडं, कमिशन देताना TDS कापलाय. आपण जेव्हा हा TDS जमा करू तेव्हाच तर टॅक्स क्रेडिट मिळेल ना.
आणि नियमानुसार निर्धारित वेळेत हा पैसा सरकारी अकाउंटमध्ये जमा करावा लागतो. अरे ते काय रुपये मी आतापर्यंत सोबत ठेवून बसून राहू? सगळे बिझनेस मध्ये लावलेत. पण सर, ज्यांचा आम्ही TDS कापले ते तर शांत बसणार नाही. ते TDS सर्टिफिकेट मागतील आणि न दिल्यास प्राप्तिकर विभागात कंप्लेंट पण करू शकतात. आणि या बाबतीत प्राप्तिकर खात्याचे नियम फार कडक आहेत. Section 40A IS states that anyone who does not deduct TDS or after deduction does not deposit TDS in time, then 30% of such expenditure will be disallowed. One has to pay interest and penalty too. And if demand payments aren't made, there could be problems of prosecution as well. तुम्ही पगार कोणाकडून घेता? माझ्याकडून की प्राप्तिकर खात्याकडून? तेव्हापासून त्यांच्याविषयीच बोलत आहेस? अरे इतका मोठा देश, लाख लाख कंपन्या व्यापार करतात. यामध्ये प्राप्तिकर खातं शोधून काढणार की TDS कुणी जमा नाही केला? अरे बाबा, दुर्बिणीने शोधल्यासही नाही सापडणार. तुम्ही निघा, त्याविषयी विचार नका करू. निघा. ओके सर. अरे असा खेळ माझ्या बापजादांनी खूप खेळलाय. अरे अशीच PB इंडस्ट्री फळफळत नाहीये. हा, जितका सोपा वाटतोय हा खेळ, खरं म्हणजे तितका सोपा होणार नाही. कापून सुद्धा जर तुम्ही पैसा जमा नाही केला तर प्राप्तिकर खातं तुमच्या विरुद्ध कडक. नीरज, CCIT साहेबांनी मला बोलवलं होतं. PB इंडस्ट्रीज विरुद्ध कंप्लेंट आहे. 50 लाख TDS कापून जमा केलेला नाही. मला चौकशीअंती कळलंय की तक्रार खरी आहे. सर, मला वाटतंय की आपल्याला प्राप्तिकर अधिनियम 133A अंतर्गत लगेच कारवाई करायला हवी. देन गो अहेड. ओके सर, थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. येस, ओपन बस. धन्यवाद सर. फाईल रेडी केली आहेस का? आत्ता लगेच सर्वेची कारवाई करावी लागेल. यस सर, माझी फाईल रेडी आहे सर. फाईलवर आपल्या एका अप्रुव्हलची गरज आहे सर. अप्रुव्हल मी देऊन टाकतोय. तुम्ही ताबडतोब कारवाईसाठी निघा. थँक्स सर. थँक्यू सर. आणि हो, ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. मिस्टर बागला आहेत? तुम्ही लोक कुठून आलात? काही बिझनेसच्या कामासाठी त्यांची भेट घ्यायची होती. ठीक आहे सर, एक मिनिट. हॅलो सर, तुम्हाला कोणी भेटायला आलंय? येस, ओके. 3ऱ्या मजल्यावर जा. थँक्यू. गुड मॉर्निंग मिस्टर बागला. आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधनं आलोत. प्लीज सर, सिट डाऊन. आम्ही बसायला आलेलो नाही मिस्टर बागला. आम्ही TDSचा सर्वे करायला आलो आहोत. OC, मिस्टर वागळाकडून सर्वे ऑथरायझेशनवर सही करून घ्या. हे आहे सर्वे ऑथरायझेशन. नीट वाचून ते सही करा. ठीक आहे, आता चला. तुमचे बुक्स आणि अकाउंट्स कुठे आहेत? आमच्यासमोर सादर करा.
मिस्टर बागला, तुम्ही या वर्षीचे आणि मागील 3 वर्षांचे अकाउंट्स सादर करा. माझे सगळे अकाउंट्स कम्प्युटरमध्ये मेंटेन होते. कृपया कम्प्युटर बघून घ्या. विमल, ग्लास इथून घेऊन जा. अरे कुठे चाललायस? थांब थांब, दाखव दाखव. दिस इज इट. याच्यात गेल्या वर्षी जेवढा TDS कापण्यात आला त्याचा पूर्ण हिशोब आहे. मिस्टर बागला, तुम्ही जो TDS सरकारी खजिन्यात जमा केला आहे त्याचं प्रूफ दाखवा बघू. मिस्टर बागला, तुम्ही ज्यांचे TDS कापलेत त्यांचे क्वार्टरली रिटर्न जमा केलेत? ज्यांचे TDS कापले आहेत त्यांना तुम्ही सर्टिफिकेट जारी केलेत? मिस्टर बागला, PB इंडस्ट्रीजनं मागील वर्षी 50 लाख रुपये TDS कापून जमा केलेला नाही. याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? सर, माझ्या हातून चूक झाली. मला वेळेवर TDS जमा करायला हवा होता. मी शपथेने सांगतो की सगळं डिमांड पेमेंट करून टाकेल. मला एक संधी द्या प्लीज. माझा सत्यानाश झाला. इतक्या जास्त रुपयांचं नुकसान. आता 50 लाख रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर इंटरेस्ट. कलम 226(3) नुसार तुमचं बँक खातं किंवा देणेकरांना नोटीस जारी करून TDS वसूल केला जाऊ शकतो. गरज पडल्यास टॅक्स रिकव्हरी ऑफिसरद्वारा तुमच्या स्थायी आणि अस्थायी संपत्तीची निलामी करून TDS वसूल केला जाऊ शकतो. मी बर्बाद झालो. एकदम बर्बाद. एकदम. बाकी सगळं ऐकून घ्या, पण एक गोष्ट सांगा, प्राप्तिकर विभाग देशातल्या लोकांकडून कर कापून घेतो, मग इतका पैसा जातो कुठे? खरं आहे मित्रा, खरोखर इतका पैसा घेऊन करतात काय? I pay tax, you please pay tax too, because your contribution is very important for the development of the nation. Generation of power, infrastructure development, education, the development of women and underprivileged children, and even for the security of the nation. You must understand that we enjoy the benefits of the society as a citizen, and the income tax department has a lot to do with it. As a citizen, let's support the income tax department. We will help in the development of the nation. We will build the nation. Let's join hands in the progress and the building of our country. Sir. Sir. तू बरोबर म्हणाली होतीस. योग्य वेळेस TDS जमा केला असता तर माझ्यावर आज हे संकट नसतं आलं. आता जसं जमेल तसं जमा करून टाका. मी पण वेळेवर TDS भरून शांतीने बिझनेस करू इच्छितो. असं आता टेन्शन घेऊन कोणतंच काम होत नाही. आता लवकर व्यवस्था कर प्लीज. व्हेरी वेल सर, थँक्यू. बोला. अरे आज आनंदानेच माझं पोट भरलंय. मी जेवणार नाही. तू एक काम कर, तू इथे ये. आज आपण डिनरला जाऊया. माझा जो TDS कापला गेला होता ना त्याचा अतिरिक्त कर
प्राप्तिकर खात्यानं आम्हाला व्याजासहित परत केलाय. तू 5 वाजता ये. सर हा चहा. अरे राजू. हो सर. क्या बात है, हा चहा पूर्ण भरलेला आहे. सर आधी TDS कापला गेला होता, आता TDS इंटरेस्ट सह परत करतोय. साखरही जास्त आहे. प्राप्तिकर खातं काहीही विसरत नाही. ज्या प्रकारे हजारो पटीने जास्त पाणी बनवून पृथ्वीला ते परत प्रदान करण्यासाठी सूर्य पृथ्वीवरील थेंब थेंब पाणी ग्रहण करतो, त्याचप्रमाणे सरकार आपल्या देशवासियांकडून कर संपादित करून ते त्यांना सुख, समृद्धी, सुरक्षा आदी रूपानं पुन्हा प्रदान करतो.